12 जानेवारीचा राजधानी साताराचा छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा आपण गेले अनेक वर्ष सातारचा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करतो। त्या धर्तीवर आज अमोल खोपडे आणि मित्रसमूह यांच्या वतीनं किल्ले अजिंक्यतारा या ठिकाणची सर्व काही स्वच्छता करण्याचं मोहीम आखली होती। आज मोहिमेच्या निदर्शनास असं आलंय की अजून गड अर्धाही स्वच्छ झालेला नाहीये, अर्ध्याच्या वर अजून बरंच काम शिल्लक आहे। पण आज आमच्या मागच्या बाजूला बघितलं तर कचऱ्याचे ढिगाण, दारूच्या बाटल्या, असे अनेक समाजकंटक इतर रोज काही ना काहीतरी गोष्टी करून जातात। आम्ही गेले अनेक वर्ष या किल्ल्याच्या संवर्धनासाठी भांडतो आहोत, लढतो आहोत, झगडतो आहोत, परंतु आम्हाला प्रशासन म्हणून काही पालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं किंवा जे कोणी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या वतीनं काहीच मदत मिळत नाही। आज आमची शोकांतिक आहे। आज या गडाच्या सावलीत आम्ही आज लहानाचं मोठं झालो, या गडाचं काहीतरी देणं लागतो, या कारणास्तव आम्ही गेले अनेक वर्ष या गडाच्या संवर्धनासाठी भांडतोय। परंतु आज तुमच्या माध्यमातून एवढं एकच सांगणं आहे हा या घडीला, उद्याचा जर स्वाभिमान दिवस आपल्याला जल्लोषात राज्यभर देशभर गाजवायचा असेल तर माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून की रोज काही ना काहीतरी गडावर एक प्रशासनाच्या वतीनं मोहीम राबवली गेली पाहिजे, जेणेकरून हे जे कोणी समाजकंटक आहेत, जे कोणी प्रेमी युगल आहेत, जे कोणी दारुडे आहेत, जे या ठिकाणी येऊन फक्त गडाचा वापर हा दारू पिण्यासाठी किंवा काहीतरी प्रायव्हसी मिळण्यासाठी करत असेल तर त्याला कुठेतरी अंकुश बसावा। आणि यासाठी आम्ही अहोरात्र झटतो आहोत, इथून पुढे झटत राहू। पण प्रशासनाची मदत लाभली तर येणाऱ्या काळात आम्ही निश्चित गडाचं नाव, गडाचं संवर्धन येणाऱ्या काळात हे उंचावून दाखवू, एवढीच मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो। मी अमोल खोपडे। गड संवर्धनासाठी नेहमीच आपली टीम सक्रिय असते। तसेच या ठिकाणी मला वाटलं होतं की आज भरपूर प्रमाणात कचरा नसेल। नगरपालिका प्रशासन यांनी सांगितलं खूप प्रमाणात कचरा आम्ही स्वच्छ केलेला आहे, अगदी वरती जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाहीये। पण आज तुम्ही बघत आहात मागं की 15 ते 20 पोती नुसता कचरा वरती जमा झालेला आहे। ही आपली शोकांतिका आहे। आणि दारुड्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। गेले 2 ते 3 ठिकाणी आम्ही नुसते दारूचे गोळा केलेत। ही शोकांतिका आहे राजधानी असलेल्याचा। पण आता यावरती काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे आणि आम्ही आजच निर्णय घेणार आहे की आजपासून इथं थांबायला सुरुवात करणार आहे। मग दारू पिणाऱ्यांनी गडावरती कसं यायचं किंवा प्रेमी युगलांनी गडावर कसं यायचं आणि कसा कचरा करायचा हे त्यांनी त्यांचं ठरवावं। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय शिवराय। आम्ही आतापर्यंत 15 गड संवर्धन किल्ले केले आहे, पण आम्ही आता अजिंक्यताऱ्यावरतीच आम्ही 2-3 वेळा आलो, पण ह्या वेळेस खूप जास्त कचरा भेटला हे आणि दारूच्या बाटल्या जास्त प्रमाणात आम्हाला दिसत आहेत। आणि गड संवर्धन करत असलो तरी बाकीच्यांनी आम्हाला तेवढा सपोर्ट केला पाहिजे, पण तो आम्हाला दिसत नाही आणि खूप प्रकारे आम्हाला कचरा भेटतो।